हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही खायला खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी असे हे पराठे. थंडीचे दिवस आहेत. सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये गरमागरम पराठे मिळाले तर आणखी काय पाहिजे. हे पराठे खायला खूप मस्त टेस्टी लागतात. अगदी मसालेदार पराठे, झणझणीत चव, बनवायला सोपे, खायला पौष्टिक, खूपच हेल्दी असे हे पराठे आहेत. तर चला बघूया कसे बनवायचे. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले ते. आता हे पराठे बनवण्यासाठी इथं मी पाव किलो सोयाबीन घेतलेले आहेत. लहान मोठे कोणत्याही आकारातले सोयाबीन तुम्ही घेऊ शकता. या प्रकारे लहान आकारात देखील सोयाबीन मिळतात आणि मोठ्या आकारात देखील सोयाबीन मिळतात. तर तुम्हाला जे उपलब्ध होतील ते तुम्ही वापरू शकता. तर आता आपल्याला हा सोयाबीन भिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, गरम कडक असं उकळलेलं पाणी घ्यायचं. एका मोठ्या भांड्यामध्ये हे सोयाबीन घ्यायचे आणि याच्यावरती ते गरम पाणी घालायचं. छान उकळलेलं पाणी असावं म्हणजे अगदी पटकन हे सोयाबीन नरम पडतात. तर आता याच्यावरती एक चमचाभर मीठ घालते मी. मीठ घातल्यामुळं याचा जो उग्र वास असतो तो वास कमी होतो आणि हे सोयाबीन देखील फिके नाहीत लागणार आपल्याला. तर त्यासाठी मीठ घालायचं, एक वेळ या प्रकारे मिक्स करायचं आणि आता याच्यावरती झाकण लावून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. तुम्ही हा सोयाबीन थंड पाण्यामध्ये देखील भिजवून घेऊ शकता, पण गरम पाण्यामध्ये भिजवलेला कधीही चांगला. तर आता हे असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आता आपल्याला पराठ्यांसाठी लागणारी कणिक मळून घ्यायची. तर एका परातीमध्ये मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालते किंवा तेल घातलं तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता नेहमीप्रमाणे आपण चपातीला जशी कणिक भिजवतो तशी ही कणिक भिजवून घ्यायची आहे. तूप घातल्यामुळं पराठे एकदम खुसखुशीत तयार होतात. त्याची जी लेयर असते ते एकदम खरपूस आणि खुसखुशीत अशी तयार होते. त्यामुळं तेल किंवा तूप नक्की वापरून बघा, तुम्हाला फरक समजेल. तर आता या प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपल्या नेहमीच्या कणकेसारखीच ही कणिक मी मळून घेते. जितकं मी सोयाबीनचं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 पराठे भरगच्च सारण भरून तयार होतात. तर आता ही कणिक मी मळून घेतली. आता या कणकेला जास्त मळून न घेता अशीच ही कणिक 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायची. थोडीशी सेट होते आणि त्यानंतर जेव्हा आपण पराठे बनवतो त्यावेळी 2 मिनिटासाठी चांगली मळून घ्यायची. तर आता झाकण लावून ही कणिक मी अशीच सोडून देते. कणिक आपली जितकी छान भिजते तितके छान चपाती, पोळी किंवा पराठे तयार होतात. तर आता कणिक भिजेपर्यंत आपले सोयाबीन बघूया. आपण भिजायला ठेवलेले होते, छान भिजलेले आहेत. बघू शकता छान सॉफ्ट झालेले आहेत. आता यामधलं जास्तीचं पाणी काढायचं आहे. पुन्हा दुसरं एक पाणी घालायचं आणि स्वच्छ असं हे पिळून घ्यायचं आहे. पूर्ण त्यामधलं पाणी काढून घ्यायचं. तर इथं बघू शकता मी दुसरं थंड पाणी घालून हे छान असं पिळून घेतलेले आहेत. बरेचसे कोरडे झालेले आहेत. आता यामधले थोडे थोडे सोयाबीन या प्रकारे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचं. एकदम पेस्ट नाही बनवायची, तर आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघा, मी पहिल्यांदा जे सोयाबीन घेतलेलं होतं ते वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता एकदम पेस्ट झालेली नाही, तर असंच हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे. त्याचे तुकडे या प्रकारचे छोटे छोटे पीसेस दिसले पाहिजेत. तर अशाच प्रकारे हे सगळं सोयाबीन मी आता वाटून घेतलं. बघू शकता यामध्ये मोठे तुकडे देखील नाहीत आणि एकदम पेस्ट देखील झालेली नाही. आता गॅसवरती एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 ते 1.5 मोठा चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला आहे. पेस्ट वापरली तरीही चालेल. त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतले आणि आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला. हे सगळं या तेलावरती छान असं परतून घ्यायचं. जास्त वेळ भाजून घेण्याची गरज नाही, परतून घेण्याची गरज नाही. फक्त या जिन्नसांमधला कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता इथं मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं बारीक कट करून घेतली आणि मग यामध्ये मिसळली.
जर कढीपत्त्याची पानं तुम्ही तशीच वापरली तर ती या भाजीमधली पराठे बनवते वेळी काढून टाकावे लागतील, नाहीतर मग पराठे खाताना ते तोंडात येतात. म्हणून मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत. आता यामध्येच थोडासा हिंग आणि पाव चमचा हळद घालून घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि आता बघू शकता कांदा बराचसा सॉफ्ट झालेला आहे, त्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे पूर्णपणे. तर आता आपल्याला यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. आपण मिरची देखील वापरलेली आहे, तर ते लक्षात घेऊन तिखट घालायचं. अर्धा चमचा गरम मसाला घेतला. तुमच्याकडे दुसरा कोणताही मसाला असेल तर तो मसाला वापरू शकता, किंवा रोजच्या जेवणातलं आपलं जे तिखट असतं ते देखील वापरू शकता. आता आपण सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेतलेले सोयाबीनचे जे क्रम्स होते ते घातले. चवीपुरतं मीठ घातलं. आपण सुरुवातीपासून मीठ घातलेलं नव्हतं, पण सोयाबीन भिजवून घेतेवेळी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, तर हे लक्षात घेऊन मिठाचं प्रमाण घ्यायचं. आता हा सगळा सोयाबीन या मसाल्यांबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा. एकसारखं त्याला प्रेस करत या प्रकारे मिक्स करत राहायचं. छान असं हे कोरडं होईपर्यंत आपल्याला या मसाल्यांमध्ये हा सोयाबीन मिक्स करून घ्यायचा आहे. भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आता पूर्ण 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरतीच हे सगळे मसाले आणि सोयाबीन मिक्स करत राहायचं. पूर्ण कोरडं होतं, कोरडं होईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे, नाहीतर मग आपलं हे जे स्टफिंग आहे सोयाबीनचं ते जास्त ओलसर राहील आणि आपले पराठे व्यवस्थित भरता येणार नाहीत. तर इथं बघू शकता, जर तुम्हाला यामध्ये चटपटीत एक चव पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता, किंवा आमचूर पावडर, चाट मसाला यापैकी काहीही वापरू शकता. मी हे पराठे मसालेदार असेच ठेवलेले आहेत, त्यामुळं लिंबूचा रस वगैरे काही वापरलेलं नाही मी. तर आता बघू शकता हा सगळा सोयाबीन कोरडा झालेला आहे. मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे सोयाबीनची. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा सोयाबीन थंड होऊ द्यायचा. आता आपली कणिक बघा पूर्ण 15 मिनिटासाठी छान भिजली गेलेली आहे. आता यावेळी 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित अशी ही कणिक थोडीशी मळून घ्यायची. कणिक भिजल्यामुळं खूप सॉफ्ट होते, त्याचे पराठे, पोळ्या किंवा चपाती खूप मस्त लुसलुशीत तयार होतात. त्यासाठी कणिक शक्य तितकी चांगली मळून घ्यायची आणि चांगली भिजवून देखील घ्यायची. तर आता आपण पराठे बनवायला घ्यायचे. कणकेमधला एक लहान गोळा घेतला, तो आपला नेहमीप्रमाणे लाटून घ्यायचा. तुम्हाला ज्या आकारात पराठे बनवायचे असेल तसा गोळा घ्या. ज्या पद्धतीनं तुम्हाला स्टफिंग करायचं असेल त्या पद्धतीनं स्टफिंग करा. मी इथं चौकोन आकारामध्ये या पराठ्यांचं स्टफिंग करते, त्यामुळं स्टफिंग भरपूर भरलं जातं, सारण भरपूर भरलं जातं आणि पराठे खायला खूप मस्त लागतात. आता एकदम पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आपण तयार केलेलं सारण देखील थंड झालेलं आहे, त्यामधलं जितकं पाहिजे तितकं सारण घ्यायचं. मी इथं 2 चमचे भरून सारण घेते. हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं. सारण पूर्ण थंड झाल्याशिवाय पराठ्यांमध्ये भरायचे नाही, कारण मग पराठे फुटतात, ते व्यवस्थित आपल्याला लाटता देखील येणार नाहीत. तर हे सारण या प्रकारे चौकोन आकारातच मी थोडंसं पसरवून घेतलं आणि आता ही चपाती फोल्ड करून घ्यायची. तर या प्रकारे व्यवस्थित असा त्याला आकार देऊन घ्यायचा, म्हणजे दिसायला देखील पराठे छान दिसतात, खायला तर टेस्टी असणारच. आणि या प्रकारे हे चौकोन आकारामध्ये मी फोल्ड करून घेतलं. आता याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने दोन्ही बाजूनी थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे मसाले व्यवस्थित आतमध्ये पसरले जातात. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर या प्रकारे हे आपले पराठे तयार होतात. तुम्ही गोल बनवा किंवा या प्रकारे बनवा, त्रिकोण बनवा, दिसायला मस्त दिसले की खायला देखील तितकेच भारी वाटतात. तर आता हा पराठा लाटून तयार झालेला आहे. याच्यावरती जे जास्तीचं पीठ आहे ते सगळं झाडून घ्यायचं आणि मग तव्यामध्ये आपण हा पराठा छान खरपूस असा शेकून घ्यायचा. आता दुसऱ्या पद्धतीचा पराठा बघा, गोल पराठा बनवते आपली जशी पुरणपोळी असते तशी. तर या प्रकारे सारण भरायचं भरपूर असं, हाताने थोडंसं या प्रकारे पॅक करून घ्यायचं. अलगद त्याला वरच्या बाजूनी थोडंसं दाबायचं, म्हणजे सारण व्यवस्थित पसरतं आणि पराठा आपल्याला लाटायला येतो. सारण खूप आपण जास्त भरलेलं असतं, त्यामुळं
पिठाचा वापर करायचा. पिठाचा वापर केल्यामुळं सारण बाहेर येत नाही, पराठे लगेच फुटत नाहीत. आणि या प्रकारे हलक्या हाताने हा पराठा थोडासा लाटायचा, एकदम पातळ बनवायचा नाही, कारण आपण स्टफिंग भरपूर भरलेलं असतं. वरच्या बाजूचं जे जास्तीचं पीठ आहे ते सगळं झाडायचं आणि पराठे शेकायला घ्यायचे. तर आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे, छान तवा गरम झालेला आहे. आता आपले पराठे आपण छान असे शेकून घेऊया. पराठा हा मीडियम फ्लेमवरतीच भाजायचा, म्हणजे तो खरपूस भाजला जातो, अगदी क्रिस्पी तयार होतो. आपण कणकेमध्ये तूप घातलेलं होतं, त्यामुळं पराठ्यांची वरची लेअर खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते. त्यासाठीच पराठे मीडियम फ्लेमवरती खरपूस असे भाजून घ्यायचे. त्याच्यावरती तुम्ही तूप किंवा तेल, बटर काहीही लावू शकता. मी इथं तूपच लावते, कारण आपण कणकेमध्ये देखील तूपच घातलेलं होतं. तुम्ही तेल देखील लावून घेऊ शकता आणि खरपूस होईपर्यंत हे पराठे आता शेकून घ्यायचे. बघू शकता कोणत्याही आकारामध्ये कसेही पराठे बनवा, अगदी टम्म फुलतात. आतमधलं सारण व्यवस्थित पसरलं गेलं की पराठे या प्रकारे छान फुलून येतात. बघू शकता पराठ्याला मस्त रंग आलेला आहे आणि हा आपला पराठा खाण्यासाठी तयार झाला. असेच आपण बनवून घेतलेले सगळे पराठे मी शेकून घेते. नेहमीप्रमाणेच एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूला शेकून घ्यायचा. त्याच्यावरती तेल किंवा तूप लावायचं. छान खरपूस होईपर्यंत पराठा भाजून झाला की तो काढून घ्यायचा आणि दही, चटणी, सॉस कशाबरोबरही आपण हे पराठे एन्जॉय करू शकतो. तर अशाच प्रकारे हे माझे पराठे बनवून तयार झालेले आहेत. खूप मस्त मसालेदार टेस्टी असे हे पराठे सगळे तयार आहेत. खायला मी इथं दही घेतलेलं आहे. दह्याबरोबर कोणताही पराठा असो मस्तच लागतो. तर या प्रकारचे हे पराठे नक्की ट्राय करून बघा. कसे वाटले ते कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून सांगा कसे वाटले ते. थँक्यू.